शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांची अवस्था आज तेलही गेलं आणि तुपही गेलं अशा प्रकारची झाली आहे। याचं कारण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक। या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि आज त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध म्हणजे बाद ठरवण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा आहे की इथून पुढे या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांच्या मुलाला या निवडणुकीमध्ये भाग घेता येणार नाहीये। सोबतच भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुराधा चव्हाण, शिवसेनेचे आमदार रंजना जाधव यांचे सुद्धा उमेदवारी अर्ज आज बाद ठरवण्यात आलेले आहे। ही गोष्ट सांगणं यासाठी महत्त्वाचं होतं कारण संभाजीनगर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी बंडखोरी केली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कारण ती जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली होती। त्यानंतर सत्तारांनी भाजपवर यथेच्छ आरोप केले, त्यांना मुंबईत बोलावून ते एक प्रकारे बोलावून घेण्यात आलं। एकनाथ शिंदेसोबत त्यांनी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतही बोलताना खुलासा केलेला होता की आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक प्रकारे आम्हाला बाय देण्यात आला किंवा आम्हाला ती निवडणूक सोडण्यात आली। पण तसं काही घडलेलं नाही। या निवडणुकीमध्ये त्यांच्या चिरंजीवांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँकेमध्ये अब्दुल सत्तारांचे लोक होते, पण यावेळेला त्यांना सगळ्यात मोठा धक्का हा मानला जातोय। आता माझ्या हातामध्ये ज्या लोकांचे अर्ज बाद झालेले आहेत, ज्या उमेदवारांचे अर्ज वैध किंवा अवैध ठरलेले आहेत, ती यादी माझ्या हातामध्ये आहे आणि त्यातली काही महत्त्वाची नावं मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या उमेदवारांची नावं बाद झालेली आहे आणि त्याच्यानंतर ही अर्ज कशामुळे बाद झालेली आहे त्याची सुद्धा यादी माझ्याकडे आहे। अर्ज बाद कशामुळे होतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थात आता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने या दोन्ही नेत्यांचा अर्ज कशामुळे बाद झालाय याची अधिकृत माहिती अजून स्पष्ट केलेली नाहीये, परंतु त्याची यादी माझ्याकडे की अर्ज बाद कशामुळे होतो। याच्यामध्ये पहिलं जे नाव आहे त्याच्यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा सहकारी संस्था तालुका फुलंब्री, चव्हाण अनुराधा अतुल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांचा सुद्धा 4 क्रमांक त्यांचा आहे आणि त्यांचा अर्ज बाद झालेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा सहकारी संस्था तालुका कन्नड इथून शिवसेनेचे आमदार रंजना जाधव हर्षवर्धन यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर दिवंगत माजी खासदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी इंदुमती साहेबराव पाटील यांचा सुद्धा अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांचा अर्ज कुठून अवैध ठरलाय तर प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सोसायटी तालुका कन्नड वगैरे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा सुद्धा अर्ज याच्यामध्ये अवैध ठरवण्यात आलेला आहे बिगर शेती संस्था या कॅटेगरीतून। आणि पुढची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था या कॅटेगरीतून अब्दुल सत्तारांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि त्यांचा एक प्रकारे अर्ज पहिल्याच क्रमांकाला होता आणि त्यांचा अर्ज सुद्धा बाद ठरवण्यात आलेला आहे। यातली काही महत्त्वाची मी नावं तुम्हाला सांगतो आहे। नामदेव पाटील ज्यांचं पूर्ण राजकारण जिल्हा बँकेच्या आजूबाजूला होतं, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलेला आहे। मी ज्या नेत्यांची नावं तुम्हाला सांगतोय म्हणजे महिला प्रतिनिधी गटात त्यांनी एक प्रकारे अर्ज भरलेला होता आणि एकमेकांच्या विरोधात नेत्यांनी आक्षेप घेतलेले होते। आता भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे जे उमेदवार आहेत सुहास शिरसाट यांनी जिल्हा बँकेत सुद्धा अर्ज भरलेला होता, त्यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज अवैध म्हणजे बाद ठरवण्यात आलेला आहे। आणि अर्चना पाटील म्हणजे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अर्ज भरलेला होता, त्यांचा सुद्धा तिथे अर्ज बाद झालेला आहे। आता ही सगळी यादी जर तुम्ही बघितली याच्यामध्ये अनेक लोकांनी एकमेकांच्या विरोधात आक्षेप घेतलेले होते। म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजू शिंदे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतलेला होता। त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारी अर्जावरती राजू शिंदे यांचा आक्षेप होता। आता हर्षदा शिरसाट यांचा राजू शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप होता। त्यामुळे अनेक नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात आक्षेप घेतलेले होते। आता हे प्राथमिक उदाहरण झालं, प्रातिनिधिक उदाहरण झालं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अर्ज कधी बाद होतो, उमेदवारी अर्ज अवैध कधी ठरवला जातो। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की उमेदवार किंवा मतदार सहकारी संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी नसणे, संस्थेचं सभासत्व वैध नसणे किंवा कालबाह्य असणे, कूलिंग पिरियड ठराविक वर्षांचा उदाहरण म्हणजे 10 वर्षांचा नियम न पाळणं। आता जर तुम्ही त्या संस्थेचं सभासद म्हणजे सदस्य नसाल तर अशा वेळेला तुमचं एक प्रकारे उमेदवारी अर्ज हा बाद केला जाऊ शकतो। सहकारी संस्थेचं प्रतिनिधी तुम्ही असणं गरजेचं असतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सभासदत्व संस्थेच्या नोंदीतल्या त्रुटी, संस्थेची नोंदणी ही अपडेटेड असणं आवश्यक आहे। ठराविक संस्थेचा ठराव चुकीचा किंवा अपूर्ण असणे म्हणजे एक प्रकारे मतदार यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करण्यासाठी जर तुमच्याकडे कागदपत्र अपुरी असतील, त्याचे संपूर्ण कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचा उमेदवारी अर्ज एक प्रकारे बाद केला जाऊ शकतो किंवा अवैध ठरवला जाऊ शकतो। डुप्लिकेट किंवा वादग्रस्त नावं जर असतील तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचा उमेदवारी अर्ज बाद केला जाऊ शकतो। एकाच व्यक्तीचे 2 नाव
संस्थांमधून येणं, प्रतिनिधी कोण यावरून वाद असणे, निवडणूक आयोग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी या गोष्टींवरती आक्षेप घेऊ शकतात. अर्थात इतर उमेदवार सुद्धा एकमेकांच्या अर्जांवरती आक्षेप घेऊ शकतात. निवडणूक नियमांचं उल्लंघन म्हणजे सहकार कायदा असतील, जिल्हा बँकेचे उपविधी असतील, ते सगळं न पाळणं, सोबतच काही प्रकरणांमध्ये अपात्रता नियम लागू होत असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर जर नियम पाळले गेले नसतील तर अशा केसमध्ये सुद्धा उमेदवारी अर्ज बाद केला जाऊ शकतो. आणि आता याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की साधारण जर अर्जांची छाननी होत असते त्यावेळेला त्याच्या आधी विरोधी गट तुमच्या अर्जांवरती, उमेदवारी अर्जांवरती एक प्रकारे आक्षेप घेत असतो आणि त्यावेळेला एक प्रकारे ती सरकारी प्रक्रिया असते. जिल्हा बँकेचे अधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, अशा वेळेला या सगळ्या नियमामध्ये ज्या ज्या अटी टाकून दिलेल्या आहे त्या अटीमधल्या एकाही अटीचं जर पालन केलेलं नसेल किंवा त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असतील तर त्यावेळेला त्यांचा अर्ज बाद ठरवला जातो. आणि अशाच पद्धतीने भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण, शिवसेनेचे आमदार रंजना जाधव आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर या तिघांचाही अर्ज एक प्रकारे बाद करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विधान परिषदेचे उमेदवार सुहास शिरसाट यांचाही उमेदवार तिथे बाद करण्यात आलाय. या सगळ्या अर्जाच्या छाननीपासून शिवसेनेचे आमदार विलास भुमरे मात्र एक प्रकारे दूर राहिलेले आहे, कारण त्यांनी काल अर्ज भरल्यानंतर त्यांच्या विरोधात कुठलाही अर्ज न आल्यामुळे त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांच्या अंगावरती गुलाल पडला. पण आता खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आता ग्राउंडवरती उतरण्याची शक्यता आहे. कारण सत्तारांचे समर्थक किंवा शिवसैनिकांचं असं म्हणणं की हे सगळं भारतीय जनता पार्टीने आमचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. पण आता इथून पुढे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये युती होईल की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण शिवसेनेच्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलताना भाजपवरती एक प्रकारे वेगळ्या स्वरूपाचे आरोप केलेले होते की आपले बालेकिल्ले भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जात आहेत, त्यामुळं आपल्याला आता आपल्या स्वबळावरती निवडणूक लढणं गरजेचं आहे. त्यामुळं ही निवडणूक सुद्धा आता शिवसेना एकट्याच्या म्हणजे स्वबळाच्या बळावरती लढण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.